यानंतरची बातमी, शक्तीपीठ महामार्गाला धाराशिवमधल्या शेतकऱ्यांचा सुद्धा मोठा विरोध होतोय। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात शेतकऱ्यांनी ठिय्या दिलेला होता। मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अडवल्याचा प्रकार घडला। धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन याला विरोध केलेला आहे। तामलवाडी पोलिसांनी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना ताब्यात देखील घेतलाय। माझ्यासोबत धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी आहेत। काय विरोध आहे तुमचा, नेमका कशासाठी विरोध आहे? सगळा हा विरोध आमच्या जमिनीसाठी विरोध आहे। आणि हे सरकार शक्तीपीठ कोणासाठी करते? शेतकऱ्यासाठी तर करत नाही, मग करते कोणासाठी? मग हे आमच्या हक्काच्या जमीन आहेत, आमच्या उपजीविका ही जमिनीवर अवलंबून आहे। आम्ही त्याच्यामुळे शक्तीपीठला 100% विरोध राहणार आमचा। शेतकऱ्याला जमिनीची गरज आहे। आज उपजीविका जगायचं असेल शेतकऱ्याला तर आपल्या जमिनीवर जगू शकतो, पैशावर जगू शकत नाही सर। हा रस्ता जाणार आहे ते तो 328 फुटाचा आहे। त्यासाठी कुठलाही सर्व्हिस रस्ता व त्याची उंची 20 फूट आहे, त्याला सर्व्हिस रस्ता कुठला दिला जाणार नाही आणि पाईपलाईनलाही परमिशन नाही। त्यामुळे शेतकऱ्याचा पूर्ण विरोधच असणार आहे। आणि जमिनी हे बागायत केलेली आहे, आम्ही पूर्ण आधी मुरमाड होती, माती भरून वगैरे डेव्हलप केले। आता त्याला जिरायत पकडलं जाणार, म्हणजे बागायत धरलं जाणार नाही। त्यामुळे शेतकरी विरोधच करणार ना। नेमकं विकास कुणाचा होणार आहे? शेतकऱ्याचा होणार आहे, कॉन्ट्रॅक्टरचा होणार आहे का शासनाचा होणार आहे? एकाही शेतकऱ्याला हा विकास किंवा विकासाचे दाखवलेले हे पूर्णपणे म्हणजे शेतकऱ्याला विकासाच्या नावाखाली आगीत ढकलायचं काम हे शासन करते। कारण एकही शेतकरी उरलेल्या क्षेत्रामध्ये काहीच करू शकत नाही, किंवा जाण्या येण्याच्या अडचणी असतील, रस्त्याच्या असतील, बऱ्याचशा गोष्टी, किंवा आता म्हणजे वर 20 फूट रस्ता असल्यामुळे कुठला शेतकरी व्यवसाय त्याच्या बाजूला करू शकतो आणि कुठल्या सामान्य वर्गाचा विकास होणार आहे हे आम्हाला शासनानं सांगावं। फार मोठी अन्याय, शेतकऱ्यावर फार मोठा अन्याय करते सरकार। आम्ही दाद मागायची कुणाकडे? शासनाकडे मागायची का कुणाकडे मागायची? शासन कुणासाठी आहे? जनतेसाठी आहे का उद्योगपतीसाठी शासन आहे? हे फक्त शासनाने आम्हाला सांगावं। आणि शासनाला आमची एकच कळकळीची विनंती आहे की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा आणि कुणाचाही शेतकऱ्याचा लेकराबाळाचा तळटाळ घेऊन ये। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।